नमस्कार, मी दीपक पटवे आणि तुम्ही पाहत आहात दीपक पटवे हे यूट्यूब चॅनल. गुरुवारी म्हणजे 9 एप्रिलला आसाम राज्यात विधानसभेची निवडणूक होते, म्हणजे मतदान होणार आहे. त्यासाठीचा प्रचार आतापर्यंत थांबलेलाही असेल. 6 तारखेला म्हणजे सोमवारी निवडणूक पूर्व सर्वेक्षणाचे निकाल जाहीर झाले. त्यात भाजप प्रणित एनडीएला 92 किंवा त्यापेक्षा जास्त म्हणजे 102 पर्यंत जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आता आसाममध्ये निवडणूक होते ती 126 जागांसाठी. त्यापैकी 102 जागा जर एनडीएला मिळणार असतील तर काँग्रेस प्रणित आघाडीला अर्थातच 22 ते 32 जागांवर समाधान मानावं लागेल, असंही हा सर्वेक्षणाचा अंदाज सांगतो. 2021च्या निवडणुकीत एनडीएला 75 तर काँग्रेस प्रणित महाजोत आघाडीला 50 जागा मिळाल्या होत्या. त्या तुलनेत यंदाच्या अंदाजांकडे पाहिलं म्हणजे आसाममध्ये काय चाललेलं आहे हे लक्षात येईल. हे निकाल 100% खरे ठरतील असं नसलं तरी एनडीएच्या जागा वाढत आहेत हे तर संकेत नक्कीच मिळालेले आहेत. आपल्याला अंतिम निकाल हाती येण्यासाठी 25 दिवसाची साधारणपणे वाट पाहावी लागणार आहे. 4 मे रोजी मतमोजणी होईल तेव्हा आसामच्या आसामींनी काय केलंय नक्की हे आपल्याला कळेल. पण त्याआधी आसाममध्ये नक्की काय चाललंय? काँग्रेसमधून येऊन भाजपमध्ये अनेकांना डोईजड झालेले हेमंत बिस्वा शर्मा यांनी तिकीट कापण्याचा जो काही खेळ केला त्याचे काय परिणाम होणार आहेत का नाही होणार आहेत? आसाममध्ये भाजपची काँग्रेस झाली आहे का आणि असं का म्हटलं जातंय हे या निमित्ताने पाहिलं आणि ऐकलं पाहिजे. त्यासाठी हा आजचा व्हिडिओ केलेला आहे. आसामशी बहुतेक मराठी लोकांचा संबंध एकतर पर्यटनाची ठिकाणांची माहिती करून घेण्यापुरता येतो किंवा चहा यायला उशीर झाला की चहा आणायला काय आसामला गेलाय का असं उपरोधिक विचारण्यापुरता असतो. अर्थात राजकारणामध्ये मात्र मराठी माणसाला बराच रस आहे हे मला माहिती आहे. त्यामुळेच या एपिसोडमध्ये 2 बाबींवर मी प्रकाश टाकणार आहे. एकतर आसाममध्ये सुरू असलेलं टोकाचं ध्रुवीकरण आणि अल जजीरा या विदेशी माध्यम समूहाकडून आगीत तेल ओतण्याचं झालेलं काम. निवडणुकीवर बोलण्याआधी थोडी भौगोलिक राजकीय पार्श्वभूमी सांगतो, कारण ती समजल्याशिवाय इथलं राजकारण काही समजणार नाही. भारताच्या पूर्वोत्तर 7 राज्यांपैकी एक असलेलं हे राज्य आहे हे मी सांगायची गरज नाही. या राज्याच्या दक्षिणेला बांगलादेशाची सीमा लागून आहे. ही सीमा थोडी नाही तर तब्बल 262 किलोमीटरची आहे. इथे मुसलमानांची संख्या जवळपास 40% पोहोचली आहे असं मुख्यमंत्री हेमंत शर्मा यांनीच दावा केला आहे. 2011च्या जनगणनेनुसार हे प्रमाण 34% जवळपास होतं असं समोर आलंय. या जवळपास 1.5 कोटी मुस्लिमांपैकी 90% लोक बंगाली भाषा बोलतात. केवळ 10% मुसलमान आसामी बोलतात. आता जे बंगाली भाषा बोलतात त्यांचं म्हणणं असं आहे की ते इंग्रजांच्या काळात त्यांचे पूर्वज पूर्व बंगालमधून म्हणजे आताच्या बांगलादेशातून आसाममध्ये स्थलांतरित झाले. ते चहाच्या मळ्यांमध्ये मजूर म्हणून कामाला आले. इंग्रजांनी त्यांना आणलं. तेव्हापासून त्यांच्या अनेक पिढ्या इथे जन्मल्या आणि मेल्या. पण भाजप आणि विशेषतः हेमंत बिस्वा शर्मा यांचं म्हणणं असं आहे की बंगाली भाषा बोलणारे हे मुसलमान काँग्रेसच्या काळात बांगलादेशातून घुसखोरी करून आसाममध्ये शिरले आहेत. त्या घुसखोरांना आम्ही हुसकावून लावणार आहे, निवडणुकीनंतर त्यांचं कंबरड मोडणार आहे, अशा घोषणा हेमंत शर्मा यांनी केल्या आहेत असा दावा अल जजीराने केला आहे. या माध्यम समूहाच्या या ग्राउंड रिपोर्ट संदर्भात मी पुढे बोलणारच आहे. तर राज्यातील एक मोठ्या जनसमूहाबद्दल असा संशय राज्यकर्त्यांनीच निर्माण करून दिलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर गुरुवारची ही निवडणूक होते आहे. हेमंत बिस्वा शर्मा यांची पण पार्श्वभूमी आपण याआधी पाहिली पाहिजे. ते मूळचे काँग्रेसचे अत्यंत मेहनती आणि महत्वाकांक्षी नेते. 3 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या तरुण गोगोई यांच्यानंतर आपण मुख्यमंत्री होऊ असं त्यांना वाटत होतं. पण झालं वेगळंच. तरुण गोगोई यांनी आपले चिरंजीव गौरव यांना पुढे आणलं. आता पुढे मुख्यमंत्री होईल तो गौरवच, आपल्याला संधी नाही या विचाराने हेमंत बिस्वा शर्मा अस्वस्थ झाले. ती अस्वस्थता भाजपने 2015 मध्ये ओळखली आणि हेमंत शर्मांना काँग्रेसमधून वेगळं करत भाजपमध्ये आणलं. पुढे म्हणजे 2021च्या निवडणुकीनंतर त्यांना मुख्यमंत्री पण केलं. म्हणजे 2022 मध्ये महाराष्ट्रात जे काही घडलं ते भाजपसाठी काही नवं नव्हतं. एकनाथ शिंदेसमोर हेमंत शर्मांचं ताजं उदाहरण ठेवण्यात आलं होतं हे लक्षात घ्या. असो, तर मूळचे काँग्रेसी असलेले हे हेमंतराव भाजपमध्ये आल्यावर इतके हिंदुत्ववादी बनले, खरं तर मुसलमान विरोधी म्हणायला हवं, इतके हिंदुत्ववादी बनले की मूळ भाजपमधले नेतेही त्यांच्या हिंदुत्वापुढे लाजायला लागले.
न्यू ह्युमॅनिटेरी नावाची एक संस्था आहे, त्या संस्थेने 24 मार्चला एक अहवाल प्रकाशित केला आहे. तो अहवाल असं सांगतो की हेमंत सर्वा मुख्यमंत्री झाल्यापासून जानेवारी 26 पर्यंत 22,000 इमारती त्यांनी बुलडोझर लावून पाडल्या आणि 20,380 कुटुंबांना हुसकावून लावलं. त्यापैकी बहुतांश बंगाली भाषिक मुस्लिम आहेत असं त्या अहवालात म्हटलंय. अर्थात ही विदेशी संस्था आहे आणि ती संयुक्त राष्ट्रांनी 1995 मध्ये केनियात स्थापन केली आहे. असो, तर बुलडोझर जस्टिससाठी प्रख्यात असलेल्या उत्तर प्रदेशात गेल्या 13 वर्षात 84,000 इमारती जमीनदोस्त करण्यात आलाय असं एक रिपोर्ट सांगतो. म्हणजे दरवर्षी साधारणपणे 6,400. त्या तुलनेत हेमंत सर्मांची गती काही फार कमी का नाही. त्यांनी 4 वर्षात 22,000 इमारतींना जमीन दाखवली, म्हणजे दरवर्षी सरासरी 5,500. मी म्हटलं ना, भाजपवाल्यांनाही लाज वाटायला लावणारी प्रगती हेमंत सर्वांनी 5 वर्षात केली आहे ती अशी. तर या हेमंत सर्वांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष आणि त्याचे मित्र पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. 126 पैकी 90 जागा भाजप लढतंय, 25 जागांवर आसाम गण परिषद आणि 11 जागांवर बोडोलँड पीपल्स फ्रंट हे रिंगणात उतरलेले आहेत. मागच्या निवडणुकीत भाजपने 93 जागा लढवल्या होत्या, त्यापैकी 60 त्यांना मिळाल्या. आसाम गण परिषदेने 25 लढवल्या, 9 उमेदवार निवडून आले. UPPL अर्थात युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल पक्षाने 8 जागा लढवून त्यांना 6 जिंकता आल्या होत्या. आता केवळ 9 जागा जिंकूनही भाजपने आसाम गण परिषदेला पुन्हा 25 जागा का दिल्या? तर मुस्लिम बहुल भागात मुस्लिम उमेदवारांना उमेदवारी दिली जाते ती या AGPच्या तिकिटावर, म्हणून ही तडजोड भाजप करतात. भाजप आघाडीसमोर लढत आहे ती काँग्रेस आघाडीची. काँग्रेसने 7 पक्षांना सोबत घेऊन 8 पक्षांची मोठ बांधली आहे आणि त्याला नाव दिलंय आसाम सोन्मुलितो मोर्चा ASM. या ASM मध्ये 97 जागांवर काँग्रेस लढते, 11 जागांवर RD अर्थात रायजोर दल लढतंय, 10 जागांवर AGP आणि इतर सर्व जागा अन्य पक्षांना वाटून दिलेल्या आहेत. या परिस्थितीत भाजपची परिस्थिती कशी आहे? एकतर आक्रमक आणि मेहनती नेता हेमंत बिस्व शर्मा त्याचं नेतृत्व करतायत. दुसरं टोकाचं ध्रुवीकरण हे भाजपचं जे शस्त्र आहे ते इथे लखलखतंय. आणि तिसरी सर्वात महत्वाची बाब म्हणजे महिलांसाठी निधी देणारी योजना महिलांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली आहे. मुळात महिला तिथे जास्तच मतदान करतात. मागच्या निवडणुकीत 81.60% पुरुषांनी आणि 82.01% महिलांनी मतदान केलं होतं. यावेळी मतदानाच्या बरोबर 1 महिना आधी म्हणजे 10 मार्चला 40 लाख महिलांच्या खात्यात प्रत्येकी 9,000 रुपये ट्रान्सफर केले गेले. याची एकूण रक्कम होते 3600 कोटी रुपये. एका दिवसात इतकी मोठी रक्कम वितरित करण्याचा आसाम राज्यातला हा इतिहास आहे. आता हेमंत बिस्व शर्मांना महिलांना मदत करायचीच होती, तर ती ऐन निवडणुकीच्या तोंडावर का केली असा प्रश्न निर्माण होतो. मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र अशा अनेक राज्यांमध्ये हे सिद्ध झालंय की निवडणुकीच्या तोंडावर महिलांना रोख रक्कम दिली की मतदान मिळतं. ही एक प्रकारची मतदानासाठीची लाचच आहे, हे कोणी मान्य करेल. पण पैसे देऊ नका असं कोण म्हणेल? त्यामुळेच यावेळी भाजप आघाडीला 100च्या जवळपास जागा मिळतील असा विश्वास मतदानपूर्व सर्वेक्षणातून समोर आलेला आहे. आता असं असलं तरी काही आव्हानही भाजप समोर आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या सिद्धार्थ भट्टाचार्य यांनी इतरांचा विरोध पत्करून हेमंत शर्मा यांना भाजपमध्ये आणलं होतं, त्या भट्टाचार्यांनाच या शर्मांनी यावेळी उमेदवारी दिलेली नाही. अतुल बोरा हेही 5 वेळा निवडून आलेले नेते, त्यांची पण उमेदवारी कापून टाकली आहे. आणि तिथे काँग्रेसमधून आता भाजपमध्ये आलेले खासदार प्रद्युम्न बोरडोई यांना त्यांनी उमेदवारी दिली. अतुल बोरा यांनी तर काँग्रेसला मदत करण्याची घोषणाच करून टाकली आहे. ज्या 90 जणांना भाजपने उमेदवारी दिली त्यात 28 उमेदवार हे काँग्रेसमधून भाजपात आलेले आहेत. त्यामुळे भाजपचे जुने कार्यकर्ते नेते नाराज झालेले आहेत. पण त्यावर लाडक्या बहिणी आणि धार्मिक ध्रुवीकरण हे मात करून जाईल असा अंदाज आहे. आता राहिली काँग्रेस, तर ज्या राज्यात 40% जनता मुस्लिम आहे आणि इतकं टोकाचं धार्मिक ध्रुवीकरण आहे, तिथे किमान 40% जागा तरी काँग्रेसच्या आघाडीला मिळायला पाहिजे का नको? पण मिळताना दिसत आहेत त्या 22 ते 32. मागच्या निवडणुकीत एकूण 32 मुस्लिम उमेदवार निवडून आले होते, त्यातले 31 हे काँग्रेसचे होते, म्हणजे काँग्रेस आघाडीचे होते. यावेळी ती संख्या काही कमी होण्याची शक्यता का आहे याबाबत वोट वाईब या संस्थेने केलेला प्रीपोल सर्वे समोर आलेला आहे आणि तो निष्कर्ष समजून घेण्यासारखे आहेत. या सर्वेक्षणात 54% उत्तरदात्यांनी असं सांगितलं की महिलांच्या खात्यात रक्कम देण्याची शर्मा सरकारची जी योजना आहे
ती विरोधी मतदारांना सुद्धा आकर्षित करणार आहे. म्हणजे मुस्लिम महिलाही काँग्रेसऐवजी भाजप आघाडीकडे जाण्याची शक्यता जास्त आहे, असं हा अहवाल सांगतोय. शेवटी अल जजीरा विषयी, हे एक अरबी न्यूज चॅनल आहे. कतार येथून सरकारी मदतीवर ते चालवलं जातं. 150 देशात पाहिलं जातं. या चॅनलच्या इंग्रजी वेबसाईटवर आसामचा एक ग्राउंड रिपोर्ट सोमवारी प्रसिद्ध झाला. त्यात रिपोर्टर अर्शद अहमद यांनी आसाममधली वस्तुस्थिती सांगण्याच्या नावाखाली काही मुद्दे मांडले. त्यासाठी त्यांनी ज्यांच्याशी चर्चा केली त्या सर्व हिंदू महिला आहेत. त्यांनी आपण भाजपलाच कसे मतदान करणार आहोत हे आवर्जून सांगितल्याचं रिपोर्ट नमूद करतो. महिलांचे सर्वेक्षण करताना एकही मुस्लिम महिलेशी मात्र ते बोललेले नाहीत. का बोलले नाहीत त्यांना माहिती, पण मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा यांच्या विधानांनी मुस्लिम समाज कसा दहशतीत आलेला आहे हे सांगण्यासाठी मात्र ते पूर्ण बोलले ते मुस्लिम पुरुषांशी. हा रिपोर्ट किती आसाममध्ये वाचला जाईल, त्याचे काय परिणाम होतील हा वेगळा विषय आहे. परिणाम झालेच तर ते फक्त मतविभाजन एवढ्यापुरतं मर्यादित राहतील असा माझा अंदाज आहे. आता प्रत्यक्षात काय घडतं आणि मतपेटीतून काय निकाल बाहेर येतो हे पाहण्यासाठी 4 मे पर्यंत आपल्याला थांबावं लागणार आहे. त्यावेळी कदाचित पुन्हा त्याचं विश्लेषण आपण करूच. पण तोपर्यंत हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला? फार मोठा झाला का? त्यात काही बदल पाहिजे होते का? हे अवश्य कळवा. हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करून घ्या, कारण त्याला पैसे लागत नाहीत. पण प्रत्येक नव्या व्हिडिओची माहिती तुम्हाला सबस्क्रिप्शनमुळे मिळते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, फॉरवर्ड करा. पुन्हा आपण लवकर भेटू. तोपर्यंत नमस्कार.